साबुदाणा बटाटा चकली करणार आहे. तर हा साबुदाणा घेतलेला आहे मी 500 ग्रॅम, म्हणजे अर्धा किलो आहे हा साबुदाणा आपला. तर मी हा साबुदाणा आता ह्याच्यात भिजत टाकते. बघा इथे मी हा अर्धा किलो साबुदाणा आपला घालत आहे आणि त्याच्यात हा साबुदाणा जर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तर हा टोप आहे ना, हा टोप एवढा होता आहे साबुदाणा. तर मी याच्यात स्वच्छ 2दा साबुदाणा आपला धुवून घेतलेला आहे. एक टोप इथे मी पाणी टाकलेलं आहे आपलं, आणि हे आपलं 1.5 टोप एवढं मी पाणी इथे टाकून ठेवलेलं आहे. आता हे रात्रभर साबुदाणा असाच ठेवायचा आहे आणि मग सकाळी मी तुम्हाला पुढची प्रक्रिया दाखवते. तर मी ना रात्री ना साबुदाणा आपला भिजत घातला होता. अर्धा किलो 1 किलो बटाटे घेतले होते मी, आणि त्या बटाट्याचे 2 तुकडे करून मी कुकरमध्ये वाफून म्हणजे 3 शिट्ट्या करून घेतल्या. पाणी आपल्याला कमी ठेवायचं आहे, अंगापाशी ठेवायचं, म्हणजे असं वरती आपण जे नेहमी भाजी बटाट्याची करतो ना तसं ते पाणी ठेवायचं नाही, पाणी थोडंसंच ठेवायचं आहे. आणि 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत, म्हणजे जास्त शिजवायचे नाही आहेत. तर बटाटा जास्त शिजला ना तर मग ते पातळ होतं आणि मग ते चकल्या आहेत ना तुकडे तुकडे पडतील. आणि साबुदाणा मी रात्री भिजत घातला होता, तसं की अर्धा किलो साबुदाणा घेतलेला मी, ते भांडं घेतलेलं त्याच्याने मापून घेतलं, आणि त्या भांड्याने मी दीड भांडं, अर्धा किलो साबुदाणा होता त्याच भांड्याने मी पाणी घेतलं. 1.5 भांडं मी पाणी टाकलं त्याच्यामध्ये, आणि रात्रभर तो साबुदाणा आपला मस्त छानपैकी भिजत ठेवला. आणि आता मी तुम्हाला दाखवते, तो मस्त छान असा भिजलेला आहे. आणि बटाटे वगैरे मी उकडून घेतलेले आहेत सोलून. तुम्हाला मी दाखवते आता पुढची क्रिया. हे बघा इथे बघा मस्तपैकी आपला साबुदाणा आहे बघा, छानपैकी असा शिजलेला आहे आपलं, भिजलेला आहे मस्त आहे बघा असा. आणि इथे आपले हे बटाटे आहेत, बटाटे पण मी उकडून घेतलेले आहेत. 1 किलो बटाटे आहेत, अर्धा किलो साबुदाणा आणि 1 किलो बटाटे आहेत. त्याच्यामध्ये मी लाल तिखट आणि हे मीठ आहे. तुम्ही लाल मिरचीचा ठेचा पण घालू शकता, पण मी हे एवढंच घालणार आहे. आणि जिरं घालणार आहे, तर मी जिरं पण घालणार आहे, ते दाखवणार आहे तुम्हाला. तर इथे मी आपला ना बटाटा आपला हा किसून घेणार आहे. बघा जास्त शिजवायचा नाही आपल्याला, कारण त्याच्या गुठल्या नाही व्हायला पाहिजे, नाही तर ते मग सोऱ्यातून आपल्या चकलीचे ते पडणार नाही चकली व्यवस्थित. तर मी असा बटाटा किसून घेतला ना की मग व्यवस्थित आपल्या चकल्या पण छान होतात. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा. मी शॉर्ट व्हिडिओ पण टाकते माझे मी. जास्त शिजले नाही पाहिजे बघा, जास्त शिजलेले नाही आहे, परफेक्ट आहे. म्हणजे बटाटे आपण जेव्हा हे करतो ना तेव्हा पाणी आहे ना आपण त्या बटाट्याच्या अंगाबरोबर ठेवायचं, म्हणजे जास्त आपण वरपर्यंत ठेवतो ना जेव्हा बटाट्याच्या भाजीला, तसे वरपर्यंत नाही ठेवायचं, तर कमीच ठेवायचं आहे. असे ना मी सगळे बटाटे आपले हे किसून घेते. मस्तपैकी असा छानपैकी आपला बटाटा असा मी किसून घेतलाय. तर मी आता हा साबुदाणा आपल्या इथे घालते. हा साबुदाणा व्यवस्थित ह्याच्यात मिक्स करून घ्यायचा आहे बटाट्यामध्ये.
सगळं. तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरची पण घालू शकता, ठेचा मिक्सरला लावून, एकदम बारीक नाही, जाडसर असं. हे व्यवस्थित साईडला माझी मशीन चालू आहे. हे व्यवस्थित बटाटा मिक्स करून घेते मी आधी सगळा साबुदाण्यामध्ये. थोडंसं जर साबुदाण्यात पाणी राहिलं तर जरा थोडा साबुदाणा नितळत ठेवा चाळणीमध्ये. म्हणजे बटाटे किसूस तोपर्यंत तो थोडा ड्राय होऊन जातो साबुदाणा आपला. हे बघा मस्त परफेक्ट असं आपलं इथे झालेलं आहे, मस्तपैकी. बघा छानपैकी असा आपला बटाटा मिक्स झालेला आहे. ह्याच्यात तुम्हाला जिरं टाकायचं असेल तर टाकू शकता. मी टाकते कारण ह्याच्यामध्ये मी टाकते साबुदाण्यामध्ये वगैरे आपली खिचडी करते तर उपवासाला चालतं जिरं. ज्यांना नाही चालत त्यांनी नाही केलं तरी चालेल. आणि हे मीठ थोडं जास्तच टाकायचं आहे आपण ह्याच्यामध्ये, जेणेकरून मीठ हे नंतर उडतं वाळल्यानंतर. म्हणून टेस्ट वगैरे घ्यायची आहे नंतर सगळं मिक्स झाल्यानंतर. लागलं तर मग मीठ घालायचं आहे आपण. मी आता घातलेलं आहे. आणि आपली ही लाल मिरची पावडर, फक्त बेडगी मिरचीची आपली ही, बाकी त्याच्यात दुसरं काही नाही आहे. हे व्यवस्थित मॅश करून मस्तपैकी छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सगळ्या साबुदाणा बटाट्याला पूर्ण मसाला आपला लागला पाहिजे, मीठ आणि मसाला. आणि चांगले 2-4 दिवस उन्हामध्ये व्यवस्थित कडक वाळवायचे आहेत आपल्याला. व्यवस्थित. तर आता मी आपल्या इथे स्वाऱ्या भरून घेते चमच्याने व्यवस्थित. तर मी हे असं व्यवस्थित आपलं भरून घेतलेलं आहे. उन्हाळी वाळवण करायचं म्हटलं ना तर 2 जण तर लागतातच आपल्याला. आपण एकटं असेल तर थोडं थोडं करायचंय. तर हे बघा मी तुम्हाला दाखवते.
हे बघा, असे मी हे केलेले आहेत आपले कुरकुऱ्यांसारखे स्टिक केलेले आहेत साबुदाण्याच्या. हे बघा, तळायला पण छान वाटतात ह्या. तर हे बघा, मी इथे आपल्या बटाट्याच्या सळ्या अशा टाकलेल्या आहेत. करणार होती चकली, पण चकलीसाठी सगळं केलेलं. मग मुलं बोलली की बटाट्याच्या हे सळ्या कर लांब लांब, म्हणून अशा केलेल्या आहेत छानपैकी. अजून आहेत त्या बेडरूमच्या खिडकीत टाकलेल्या आहेत. तर मी तुम्हाला दाखवते. आता ह्याला 2 दिवस लागतील छान कडक उन्हात सुकायला. नंतर मग मी तुम्हाला तळून दाखवेन. कडक ऊन आहे आपलं छानपैकी. हे बघा, सुकायला ठेवले ते असे. उन्हामध्ये दिसत आहेत की नाही माहीत नाही, भरपूर कडक ऊन आहे.